नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारचे रेसिपीज आहेत, त्याची प्लेलिस्ट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तुम्ही जरूर चेक करू शकता. तुम्ही मला फेसबुक आणि इन्स्टावर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता, त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर चेक करा. एखादी रेसिपी तुम्हाला आवडल्यास इतरांना शेअर करा, रेसिपीला लाईक करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. आज मी बनवते एकदम छान चव असलेली फ्लावरची डाळ भाजी मी बनवणार आहे. तर डाळीचं प्रमाण मी खूप कमी याच्यामध्ये घेणार आहे आणि डाळीमध्ये मी शिजवताना काय काय घातलेले आहे तेही इथे दाखवणार आहे. फ्लेवर म्हणाल तर एकदम छान येणार आहे. तर या पद्धतीने जर आपण भाज्या बनवत असू तर घरातली लोक खूप आनंदाने खातात. तर बघा, फ्लावरचं एक जे फूल आहे चांगलं मोठं अर्धा किलोचं, तर ते मी ह्या अशा याच्यामध्ये तुकडे करून घेतलेले आहे. आणि एक 10 ते 15 मिनिट जर तुमच्याकडे वेळ असेल तर मात्र थोडंसं कोमट पाणी करून त्याच्यामध्ये अगदी थोडंसं कणभर मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित ही फ्लावर आपली याच्यामध्ये भिजत ठेवायची आहे. कारण फ्लावरमध्ये खूप जास्ती औषधी फवारलेली असते आणि बारीक बारीक असे थोडेसे आळी किडे जे असतात बारीक, तर ते याच्यामध्ये या फ्लावरच्या या असं गच्च जे फुलं असतात ते ह्याच्यामध्ये असण्याची शक्यता असते. त्यामुळे या पाण्यामध्ये सगळी घाण ती उतरून जाते आणि नंतर स्वच्छ आपण हे धुवून घ्यायचं आहे. तर मी हे 10 ते 15 मिनिट झाले कोमट, अगदी थोडंसं कोमट पाण्यामध्ये मीठ घालून आणि ही फ्लावर व्यवस्थित भिजत लावलेली आहे. साहित्य इथे मी घेतलेलं आहे, अर्धा टोमॅटो आहे, कोथिंबीर आहे आणि 2 मिडियम साईजचे मी कांदे घेतलेले आहेत आणि थोडंसं लसूण कट करून घेतलेलं आहे. चवीसाठी काय जिन्नस इथे वापरणार आहे, कुठला पदार्थ याच्यामध्ये घालणार आहे ते बघूया. चला, 1 मिनिटभर आपण फुल गॅसवरती फ्लावर शिजून घेतलेली आहे. अगदी अर्धी वाटी फक्त पाणी आपण घातलेलं होतं. शेजवान चटणीचा मस्त वास आपल्या ह्याच्यामध्ये येतोय. 1 टीस्पून फक्त आपण शेजवान चटणी वापरलेली आहे, पण तरी सुद्धा अतिशय छान फ्लेवर या भाजीमध्ये शेजवान चटणीचा उतरतो. तर शेजवान चटणीची रेसिपी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे, जरूर तुम्ही बघू शकता. सगळे आंबट तिखट गोडचं बॅलन्स मी त्या चटणीमध्ये ठेवलेलं आहे आणि खूप सोप्या पद्धतीने चटणी दाखवलेली आहे. फ्रीजच्या बाहेर सुद्धा तुम्ही 8 ते 10 दिवस ठेवून ती चटणी खाऊ शकता आणि फ्रीजमध्ये तर ती चटणी 15-20 दिवस राहते. तर त्या चटणीची रेसिपी तुम्ही जरूर बघू शकता. थोडीशी मी घालते कोथिंबीर आणि चवीपुरतं घालायचं आहे मीठ आणि खळखळून एक उकळी घ्यायची आहे. फ्लावर ह्या पद्धतीने फ्लावर नक्की बनवून बघा. डाळ शिजवताना मी 1 टोमॅटो त्यामध्ये घातलेला आहे.